खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि त्यानंतर कालपासून लातूरमध्ये संताप व्यक्त करण्यात येतो. आपण जर बघितलं तर विलासराव देशमुख यांचं मूळ गाव असणाऱ्या बाबळगाव या ठिकाणची बाजारपेठ 100% कडकडीत बंद जी आहे ते सकाळपासून ठेवण्यात आलेली आहे. गावकरी जे आहेत ते बाबळगावच्या चौकामध्ये जमा झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. रवींद्र चव्हाण यांच्या निषेधात जे आहे ते गावकरी जमा झाल्याचं हे चित्र आहे. आज लातूर बंदची हाक देखील देण्यात आली आणि एकूणच जे आहे ते रवींद्र चव्हाणांच्या निषेधात बाबळगाव जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आपण जर बघितलं अशा पद्धतीने निषेध जे आहे तो निषेध व्यक्त करण्यात येतोय आणि मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले. काय भावना काय आहेत? भावना म्हणजे आमच्या देवाविषयी असे अपशब्द वापरणं हे काही बरोबर नाही. कारण आमचे सुसंस्कृत माणसं आहेत. आमच्या नेत्याचा आमच्यावर असा संस्कार आहेत. आम्ही फार विचित्र पद्धतीने उत्तर देऊ शकतो, पण आम्हाला तर आमच्या नेत्यांनी असं शिकवलेलं नाही आणि आमची संस्कृती दाखवतोय. लोकशाही पद्धतीने आम्ही निषेध करतोय आणि हे चुकीचं झालेलं आहे. अख्खा महाराष्ट्र गोपीनाथ मुंडेंचं त्यांनी स्मरण करावं, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं त्यांनी स्मरण करावं. कारण ती राजनीती आणि आत्ताची राजनीती, विलासराव देशमुख काय आहेत हे त्यांना. बाबळगावचे काही ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. काय विलासराव काय होते लातूरसाठी? दैवत होते लातूरला. विलासरावची आपुलकी एवढी होती, अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत देश चालला एवढं मानतो. आणि हे गाडो सकाळपासून बाजारपेठा बंद आहेत. हो, बंद ठेवणारच. आमच्या देवाविषयी असं वाईट वक्तव्य जर करत असेल तर आमच्या मनाच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याच्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर संतप्त भावना ज्या आहेत त्या आता या बाबळगावकरांच्या देखील पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं हे मूळ गाव असणारं हे बाबळगाव आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.